मागची उंची घेऊयात आपण अगोदर. मागची उंची आहे इथं 12.5 इंच. 12.5 इंच मध्ये 1 इंच ऍड करायचे. 13.5 इंच घेऊया इथं. उंची घ्यायची 13.5 इंच. 34 साईजचा ब्लाऊज आहे. 8.5 मध्ये आपल्याला 1.5 ते 2 इंच ऍड करायचे. शिलाई माझी 10.5 इंच वरती तर मार्क करून घेऊया. 12.5 इंच उंची आहे. 12.5 इंच मध्ये 1 इंच ऍड करायचं. 13.5 इंच. मागची उंची 13.5 इंच. 13.5 इंच. आता आपण इथं जो गळा आहे आपला समोरचा शोल्डर आहे, शोल्डरची रुंदी मापून घेऊया. तिथे गळा आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं पण फोल्ड करून घेऊया. जितका आपला गळा कमी करायचा आहे तिथं. इथून एक लाईन ओढायची आपल्या हुक पट्टी बसून. एक सरळ लाईन ओढायची वरती आणि इथून आपण रुंदीचं माप घेऊया. बाहीपर्यंत आपण जिथं बाही जोडलेली आहे तिथपर्यंत रुंदीचं माप घ्यायचं आहे बरोबर. आणि त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची. तर इथं 5 इंच रुंदी टाकते मी. 1 इंच ऍड केलेलं आहे. तसेच आपल्याला काय करायचं, मोंड्याची जी गोलाई आहे ती मापून घेऊयात आपण अगोदर. मोंडा उंचीचं माप टाकण्यासाठी 7.5 इंच वरती मोंडा गोलाई आहे. तसं आपण उंचीचं माप घेऊया. मोंड्याच्या गोलाईचं उंचीचं माप जिथपर्यंत आपल्या बाहीची कॅपाईट आहे, बाही खोली आहे तिथपर्यंत. आता ही बघा 5.5 इंच आलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला शोल्डरची शिलाई मार्जिन ऍड करायची. 5.6 इंच वरती मी इथं मार्क करणार आहे. आपल्या रुंदीचं माप टाकून घेऊयात. हाय हॅलो. रुंदीचं माप आहे 8.5 इंच. आता इथून बघा आपल्याला या 2 इंच हात काढून घ्यायचा इथं गोलवा आकार देण्यासाठी. आणि 1.5 इंच वरती आपल्याला इथं गोलवा आकार द्यायचा आहे. गळा मीडियम साईजचा आहे त्यामुळे डायरेक्ट आपण या बॉक्सवरती आपली ही जी गोलवा आकारची लाईन आहे ती द्यायची नाही. थोडीशी वरती द्यायची 1/2 इंच अशी. म्हणजे मग नंतर आपल्या इथं झोल पडत नाही. गळा रुंदी मी नेहमी 2 इंच ठेवते. मागचा गळा मापून घेऊयात. मागचा गळा तुम्ही मागच्या पट्टीनुसार मापू शकता. 3.25 इंच आपली खालची पट्टी आहे. इथून आपण गळ्याची उंची मापून घ्यायची आहे. वरच्या बाजूने सुद्धा तयार गळा 10 इंच वरती आहे. 3.25 ते 4.25 इंच आपल्याला इथं मागची पट्टी ठेवायची शिलाई मार्जिन सहित. म्हणजे मग आपला गळा शिवून बरोबर आपण जितका घेतला तितका येतो. गळा जास्त पसरट नाही, खोल गळा आहे. आता हा आपला कटिंगसाठी झाला. नंतर आपण ज्यावेळेस आपण गळा स्टिच करू तो गळा असा आपला वाढेल. अर्धा इंचाने तो गळा वाढून जाईल. म्हणजे कटिंग करताना आपण 1/2 इंच गळा कमी कटिंग करायचं आहे. शोल्डरच्या बरोबर मध्यभागावरती मागचे टक्स द्यायचे आपल्याला. ह्याची आपण कटिंग करून घेऊयात. आता हे जो गळ्याचा भाग येतो आपल्याला असा ठेवायचा आहे. इथून आपण थोडासा असा तिरपा आकार देऊया. आता हा झाला पुढचा. मागच्या भागानुसार आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेऊया. आता आपण जिथून आपण गळ्याचं मार्क केलं होतं शोल्डरचं, आपण तिथं आपल्याला मोंड्याचा भाग टाकायचा आहे आपला. हाय हॅलो सर्वांना.
आता हे आपल्याला असं असं मार्क करून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त काय करायचं, आपली जी कटोरीपर्यंतची उंची आहे ती मापून घ्यायची आहे. तर ह्यामध्ये या गळ्याची उंची मला कमी करायची आहे, गळा जास्त मोठा झालेला आहे समोरचा, त्यानुसार मी इथं मार्क करून घेते. तुमची जितकी असेल तितकी तुम्ही घेऊ शकता. कटोरी ब्लाऊजसाठी फक्त कटोरीपर्यंतची उंची घ्यायची आपल्याला अगोदर. आता इथे 4 इंच उंची आहे, मी तर 4 इंचला 4 इंच टाकणार आहे. तुम्ही यामध्ये शिलाई मॅचिंग ऍड करायची, मला गळा कमी करायचा आहे म्हणून मी तर जितकी आहे तितकी टाकली. बघा आता हे आपलं मार्क झालेलं आहे पूर्ण मागच्या भागावरती. आता आपल्याला फक्त मायनस यातून जी क्रॉस पट्टी आहे आपली, क्रॉस पट्टी इथं आपण क्रॉस पट्टी जोडतो तोच भाग आपल्याला इथं मायनस करायचा, म्हणजे त्यातून कमी करायचा आपल्याला हा भाग. तर ही उंची आपल्याला मापून घ्यायची साईड भागाची, जिथून आपण बाही खोलीचा जो भाग आहे आपला, तिथून आपल्याला क्रॉस पट्टी आपण जिथपर्यंत जोडतो तिथपर्यंतची उंची आपल्याला मापून घ्यायची आहे. आता इथं 5 इंच उंची आलेली आहे, तर यामध्ये 1 इंच ऍड करायचे, 6 इंच आपल्याला इथं उंची टाकायची आहे साईड भागाची. 6 इंच इथं उंची टाकून घेतली मी. आता याचं आपलं काम झालं. आता इथून आपल्याला जसं आपण मोंढ्याला मागचा आकार दिला होता तसंच आपल्याला समोरचा द्यायचा आहे. 1 इंच वरती गोलवा आकार द्यायचा इथं 1 इंच वरती. इथून हे झालं आपलं 2 इंच शिलाई मार्जिन इथपर्यंत. साईड भागाची जी साईड रुंदी आहे कटोरीची, ही साईड भागाची रुंदी जी आहे ती इथं मापून घ्यायची. किती आहे ती ब्लाऊजवरती. आपल्याला पूर्ण ब्लाऊज सारखा शिवायचा आहे, फक्त आपल्याला गळा कमी करायचा आहे. 2.5 इंच 3 इंच वरती इथं मार्क करायचं. अर्धा इंच इथं कटोरीसाठी कटोरी जोडासाठी शिलाई मार्जिन सोडलेली आहे, तर अर्धा इंच इथून अर्धा इंच. आता आपल्याला जो आपल्या मोंड्याची खोली आहे, ही मोंड्या खोली जी आहे ती आपल्याला इथं मापून घ्यायची आहे. 2 इंच मोंडा खोली आहे, इथं 3 इंच वरती मार्क करायचं. तुम्हाला जितकी शिलाई मार्जिन लागत असेल, तुम्हाला 1 इंच लागत असेल किंवा 1 इंचपेक्षा कमी लागत असेल तितकी तुम्ही इथं ठेवू शकता. तर आपल्याला हा भाग या भागाला ऍड करायचा आहे वरती, आपण जिथं आपण कटोरी जोडतो तिथपर्यंत. हे झालं आपला समोरचा मोंडा. आता या ठिकाणी आपण इथं कटोरी काढणार आहोत, कटोरी वाढवणार आहोत ह्या मोंड्यावरती. आणि हा भाग आपल्याला अखंड ठेवायचा सरळ इथून, म्हणजे यामध्ये आपल्याला आपला जो कपडा आहे तो वेस्ट जाणार नाही यासाठी. आता इथे समोरच्या मुंड्याची कटिंग झाली. आता आपण कटोरी वाढून घेऊयात यावरती. डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण, अगोदर कटोरी कटिंग केलेली नाही, आपण डायरेक्ट इथं कटोरी वाढवणार आहोत. बघा आपली आपण हा जो भाग आहे आपला असा ठेवून घ्यायचा आहे. कटोरी किती इंचची ती मापून घ्यायची इथं. जर तुम्हाला साईजनुसार कटोरी कटिंग करायची असेल, समजा 9 इंच आपली रुंदी आहे, म्हणजे 36 साईजचा आपला ब्लाऊज आहे, तर आपल्याला काय करायचं, 9 इंचमध्ये आपल्याला 3 इंच, 36चा चौथा भाग 9 इंच होतो, त्यामध्ये आपल्याला 3 टप्पे करायचे आपले. 3 त्रिक 9 इंच होते, तर एक टप्पा आपल्याला हा साईड भाग ठेवायचा इथं, शिलाई मार्जिन सोडून द्यायची ही. इथं आपल्याला 3 इंच हा आपला टप्पा राहील. 3 इंच आपल्याला हे सोडून द्यायचं आणि आपल्याला 6 इंचची कटोरी घ्यायची. म्हणजे अशानुसार तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी कटिंग करू शकता. आता मला इथं ब्लाऊजनुसार कटोरी कटिंग करायची आहे. जसा समोरच्या व्यक्तीचा ब्लाऊज आहे, ब्लाऊजवरती जशी कटोरी आहे त्यानुसार मला इथं कटोरी काढायची आहे. ह्या कटोरीची रुंदी मी मापून घेते किती आहे ती. बघा इथं 5 इंचची कटोरी आहे. कटोरीचा भाग आपल्याला साईड भागाचा ठेवून घ्यायचा मोंढा आपला कटोरीचं मार्किंग करण्यासाठी. आता आपण ह्याच भागाला कटोरी जोडणार आहे, म्हणजे उंची आपली इतकीच पाहिजे आपल्याला. इथून आपल्याला गळा टाकून घ्यायचा. गळा सुद्धा तुम्ही जसा ब्लाऊजवरती तसा सुद्धा टाकू शकता. इथं कटोरीची उंची खूप महत्त्वाची आहे. ही जी कटोरीची उंची आहे, आपण जी क्रॉस पट्टी जोडतो, आपली जी पट्ट्या आहे त्या समोरच्या कटोरीची उंची मापून घ्यायची किती आहे ती. बघा 3.5 इंच, 1 इंच ऍड करायचं, यामध्ये 4.5 इंच वरती मार्क करायचे. 5 इंचची कटोरी आहे. आपल्याला टक्स कमी घ्यायचा कटोरीचा की जास्त घ्यायचा त्यावरती आहे. तुम्हाला किती उंच टक्स पाहिजे त्यावरती सुद्धा आहे. तर मी इथं 2 इंचचा टक्स ठेवणार आहे. 5 आणि 2 7, आणि त्यामध्ये त्याला इथं अर्धा इंच लागेल आणि समोरच्या बाजूला अर्धा इंच, पाऊण इंच तुम्हाला जितकं लागतं तितकं इथं ठेवायचं आहे. म्हणजे टोटल आपण 8.5 इंच इथं कटोरी वाढून घेणार आहोत. 8.5 इंच बरोबर इथं आपलं आलेलं आहे. आता आपण इथं 8.5चा हाफ काढून घेऊयात. आता कटोरीचा टक्स पॉईंट घ्यायचा. तुम्ही इथं टक्स पॉईंट हा अंगावर सुद्धा मापून घेऊ शकता. हाय प्रियंका ताई, अंगावर सुद्धा मापून घेऊ शकता कटोरीचा टक्स पॉईंट, किंवा मग ब्लाऊजवरती सुद्धा मापून घेऊ शकता. आता इथे बघा 8.5 इंचवरती टक्स पॉईंट आहे. आपण इथं 1 इंच खाली यायचं आहे. आपल्या दोन्ही बाजूला शिलाई मार्जिन लागेल. अर्धा इंच शोल्डरला लागेल आणि अर्धा इंच खाली कटोरीला लागेल. 9.5 इंचवरती आपण इथं मार्क करून घेऊयात. इथून आपल्याला 3 इंच खाली यायचं आहे किंवा 3.5 इंच.
हा भाग याला आणि हा बरोबर असा आकार देऊन घ्यायचा. हा झाला आपला टक्स पॉईंट. आणि आपल्या दोन्ही बाजूला 1-1 इंच टक्ससाठी ठेवलेले आहेत आपण ते. ही झाली आपली कटोरी. कटोरी आपल्याला नेहमी तिरप्या कापडावरतीच ठेवायची. जर कापड कमी असेल तर तुम्ही सरळ कापडावरती ठेवली तरी चालेल, पर्याय नसताना, पण नेहमी तिरप्या कापडावरती ठेवायची. आता यामध्येच खाली उरलेल्या कापडामध्ये आपण क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेऊया. दोन्ही बाजूच्या क्रॉस पट्ट्याची रुंदी मापून घ्यायची 2.5 इंच आणि या बाजूला 3 इंच आहे. म्हणजे आपल्याला 1-1 इंच यामध्ये ऍड करावं लागेल. 3.5 इंच आणि 4 इंच असं इथे घेऊया. आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या इथं कटिंग झालेल्या आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. बाही कटिंगसाठी आपण मागचा भाग घ्यायचा आहे. जो आपण मागचा भाग कटिंग केलेला आहे तो घ्यायचा. इथून आपल्याला 1/2 इंच फोल्ड करायचं. शोल्डरचं शिलाई मार्जिन जे आहे ते बाहीला आपला कपडा बरोबर मापात येतो का ते बघून घ्यायचं आहे. जो आपण घडी टाकलेला आहे तो बरोबर याच मापावरती आपल्याला बाही कटिंग करायची. इथे बाहीची उंची घेऊयात. 5 इंच बाहीची उंची आहे, तर आपण 6 इंच घेऊ. मार्जिन 1 इंच ठेवूयात. इथून आपण 3 इंच वरती कॅप हाईट घ्यायची आहे. बघा, हे झालं 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. जिथे 2 इंच इथून आपली जी मोंड्याची गोलाई आहे ती फिटिंग मध्ये मापून घेऊ आपण. 7 इंच आपली मोंडा गोलाई आहे. 7 इंच बरोबर फिटिंग वरती मापून घेऊयात. बरोबर आपलं 7 इंच तिथपर्यंत आलेलं आहे. तर या 7 इंचाचा आपल्याला हाफ घ्यायचा इथं इथून आणि 1 इंच आपल्याला मागे जायचं आहे. बरोबर अशी बाहीचा बरोबर आकार देऊन घ्यायचा. आता मी समोरचा आकार इथे कटिंग करत नाही, तो मी शिवते वेळेस कटिंग करते. दंडगेरचं माप टाकून घेऊयात. अगदी सोपी आपली इथे बाही कटिंग झालेली आहे. दास्ताची कटिंग झाली आपली. मेन फॅब्रिक वरतीची कटिंग करून घेऊया. फॅब्रिक इथे सरळ करून घेऊया कटिंग मध्ये. प्रिंट बघून घ्यायची कोणत्या बाजूने कशी आहे ती सरळ उलटी एका लाईन मध्ये असलेली जशी प्रिंट असेल तशी बघून घ्यायची. जशी आपण कटिंग केलेली आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला फॅब्रिक ठेवायचे असतं. डायरेक्ट आपण कटिंग केलेल्या गळ्यावरती कटिंग करायची नाही, थोडंसं शिल्लकचा भाग ठेवून कटिंग करायचं आहे.
बघा इकडे मी गळा थोडासा शिल्लकचा ठेवलेला आहे मेन फॅब्रिकचं. बघू शकता जिथे ऍडजस्ट झाला तिथे आपल्याला ठेवून घ्यायचे आपले भाग. फक्त आपण कटोरी तिरका कापडात कटिंग केली तर तिरकाच कापडात तिला ठेवायची. बाकी तुम्ही बाहीला समोरच्या बाजूने बाही खोलीच्या ठिकाणी वेगळा जोड लावला तरी चालेल, कारण तो आपला दाबला जातो आतमध्ये. इथे आपली कटिंग झालेली आहे. इथे आपण बाहीला 2 इंचाची जी शिलाई मार्जिन आहे आपली तितका आपण वेगळा कपडा लावणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला 34 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करून दाखवलेली आहे. चला आजचा व्हिडिओ थांबूयात. बाय बाय.